बरोबर सर्वच उद्योजक अनिल विठ्ठल सकपाळ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे मान्यवर आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करूया आणि तुम्हाला घेऊन जातो मेगा फायनलकडे, जिथे अंतिम लढत या स्पर्धेची पाहायला मिळते. त्या दरम्यान एक सन्मान आपण करतोय. शिवरामजी वैती सर जे ऑफिशियली पंच या स्पर्धेसाठी होते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शिवरामजी वैती सर या प्लीज. सन्मान आपण करूया. शिवरामजी वैती सर जे या स्पर्धेचे ऑफिशियल पंच होते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. शेवटचा सामना आहे, अंतिम लढत आहे. अंतिम लढतीमध्ये टीम सालोशी विरुद्ध टीम शिंदे असा हा मोठा लढा आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, कोणता संघ चॅम्पियन होईल, पर्व क्रमांक 1चा या सर्व गोष्टी येणाऱ्या या मॅचमध्ये समजतील आपल्याला. शिवरामजी वैती सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सामन्याला सुरुवात होते आणि आपण पहिला बॉल पडण्या अगोदर जय घोष करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पहिला बॉल बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे क्लीन बोल्ट. पहिला बॉल नवनीत चव्हाण बॅक इन टू द पवेलियन. पहिला बॉल क्लीन बोल्ट केलाय. फायनलची सुरुवात पहा काय झाले. पाठी मागून बोल्ड उडवलाय. सार्थकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली बॉलिंग केले आणि सार्थक मोरे स्वर्गीय विजयदादा देसाई या टीममध्ये प्रीमियर लीगमध्ये KSK प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अनिरुद्ध मोरे याच गावचे खेळाडू आहेत जे स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सतीश चव्हाण हेही प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु तुम्ही जर पाहिलं नॉन स्ट्राईकला बॅट्समन शिवाजी चव्हाण हे आरजू 11 संघामधून खेळताना पाहायला मिळतील. या सर्व गोष्टींची आता चर्चा सुरू झाली. जशी जशी प्रीमियर लीग जवळ येते तशी तशी खेळाडूंबद्दल चर्चा होत राहते. हा खेळाडू त्या कोणत्या संघामध्ये आहे, तो खेळाडू कोणत्या संघामध्ये आहे, यांनी कशी बॅटिंग केली, त्यांनी कशी बॉलिंग केली, या चर्चांना उधाण येत असतं. सार्थक पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल, इथे हाताला लागलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. स्क्वेअर लेगला फुल टॉस, त्याच्यावरती परिपूर्ण समाचार घेतला. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. युवा टॅलेंट आहे, युवा गोलंदाज, चांगली ॲक्शन आहे. यॉर्क पद्धतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु इथे फुलटॉस आला आणि त्या फुलटॉसला स्क्वेअर लेगच्या दिशेने कन्वर्ट केलं 4 मध्ये. आता मॅच सुरू झाली. सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हा पॉलीबॉल, त्याला पुल केलंय. खराब लाईन आहे, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला आणखी एक चाबूक स्ट्रोक. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. थँक्यू सर. मी कौतुक करतो सरांचं. हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, इथे चुकी केली. चुकीला माफी नाहीये. नीरज वेगाने आलाय. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 चौकार आले आणि त्यानंतर एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत. 9 धावा. तुम्ही मेगा फायनल पाहताय. ओमसाई MTC लाईव्ह.च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पुढचा बॉल सार्थक मोरे निघालेत. हा फटका नसाकत आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलाय. धावा किती मिळतील तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला होता, फिल्डिंग ही चांगली झाली. 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. पॉवर प्लेचं षटक सार्थक मोरे. युवा टॅलेंट आहे, संधी मिळाली या खेळाडूला. आज संघाचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत आहे. या 3 षटकांच्या लढतीमध्ये कोण जिंकेल आणि कोण चॅम्पियन होईल या स्पर्धेचा हे पाहणं गरजेचं.
रिवर्सचा फटका, देखना फटका, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार. काय फटका होता, नजाकत होती या फटक्यामध्ये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. जितक्या वेगाने बॉल टाकला, अल्टीपल्टी स्ट्रोक, धावा मिळतील 4, षटकार आहे, माफी असावी. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ बॅटिंग शिवाजी चव्हाण. काय फटका खेळला यार. अगदी क्षणात आपला स्टान्स बदली केला. त्यानंतर अगदी बॅटस्विंग तुम्ही पाहिली, अप्रतिम बॅटस्विंग. रिव्हर्सचा फटका, वा बाई वा. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बॉलनी सीमा रेषा ओलांडली. 6 धावांसाठी सिक्सर. 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 17 रन्स. 1 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. नीरज मोरे बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं तेवढं कमी असेल. ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप आहे सालोशीचा. एकाला लपवावा, दुसऱ्याला काढावा, दुसऱ्याला लपवावा, तिसऱ्याला काढावा, अशी लाईनअप आहे बॅटिंगची. ज्या पद्धतीने आपण बॅट्समन पाहतोय, नवनीत चव्हाण, सतीश चव्हाण, शिवाजी चव्हाण, अतुल चव्हाण. बॅटिंग लाईनअप मोठी आहे. पुढचा बॉल नीरज मोरे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे बॅटला लागलेला नाहीये. 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. अजूनही 11 बॉल आहेत. नीरज मोरे प्रयत्न करील एक चांगलं षटक हाताळण्याचा, परंतु सतीश चव्हाण चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संपूर्ण सीझनमध्ये रन्स त्यांनी बनवलेत. त्यांच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये खेळ येऊन पोहोचलाय. हा ही फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपण जर पाहिले ना तर कांदाटी विभागातील आहेत. आता कांदाटी विभाग म्हणजे काय, तर कांदाटी ही नदी आहे आणि याच कांदाटी नदीच्या तीरावरती वसलेली ही गावं म्हणजेच टीम सालोशी आणि टीम शिंदी. ओहो, व्हॉट अ बॉलिंग यार. नीरज मोरे चा बोलबाला या मॅच मध्ये. लागोपाठचे 3 बॉल डॉट केले. कमालीची बॉलिंग. एक्स्ट्रा एफर्ट्स टाकलेत या नीरज मोरेने. व्हॉट अ स्पेल, व्हॉट अ बॉलिंग. लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय, कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट. ओमसाई MTC चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्लीन आणि क्लिअर. आता मात्र दुसऱ्या वर्षी ऑर्डर ओमसाईला पुन्हा एकदा वेंगळीची जाईल यात तीळ मात्र शंका नाही. त्या दरम्यान स्ट्रोक चांगला, परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. ओमसाई MTC खुश केलंय. KSKच्या प्रेक्षकांना. कॅमेरामॅनचं कौतुक करेन, मॅनेजरचं कौतुक करूया. आज बुधवारचा दिवस, शिवजयंती आहे, अनेक ऑर्डर असतात, परंतु जो मेन सेटअप आहे तो या स्पर्धेला आज खऱ्या अर्थाने मिळाला आणि या स्पर्धेने एक उंची गाठली यार. मजा आली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं झालंय. पुढचा बॉल लेग साईडला फिरवलाय बॉलला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. एक सिंगल मिळते, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 19. नीरज मोरे, व्हॉट अ बॉलिंग. काय कडक बॉलिंग केली यार. मंदार टाळ्या वाजवतोय, त्याला माहीत आहे. कमबॅक केले संघाने. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये शिंदी टीमने आक्रमण केलंय बॉलिंगच्या माध्यमातून. हा फटका हवेत खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न करतायत झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. हा येतोय, बूम बूम बूम, षटकार. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जजमेंट खूप महत्वाचं असतं, कॉलिंग खूप महत्वाचं असतं आणि हा षटकार तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. एक चांगला बॉल होता, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर आले, त्यानंतर अगदी पुलचा फटका, अप्रतिम बॅट स्विंग. बॉल हवेमध्ये राहिला, बाउंड्री लगत त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आले, चुकी केली. बॉल आतमध्ये ढकलणं गरजेचं होतं, बॉल बाहेर ढकललाय. या चुकीच्या गोष्टी घडल्यात. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. नीरजची चांगली बॉलिंग, केवळ 8 धावा खर्च केल्या. सतीश चव्हाण 8 चेंडू 16 खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे, तर त्याबद्दल आपण त्याच्या बरोबर शिवाजी चव्हाण खेळतोय
3 चेंडू आणि 9 धावा. 300चा स्ट्राईक रेट आहे शिवाजी चव्हाणचा. शेवटचं षटक अनिरुद्ध मोरे बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. पुढे आले खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल ने गिरकी घेतली आणि काय घडलंय, एक सिंगल प्राप्त होते. मंदार मोरे मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक मध्ये आपण त्यांना पाहतोय. हार्ड हिटर आहेत, त्यांची बॅटिंग पाहणं गरजेचं असेल. 26 धावा 5 बॉलची शेवटचे 5 बॉल आहेत. सतीश चव्हाण पुलचा फटका, पॉवरफुल स्ट्रोक आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे परंतु सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. काय घडेल इथे, आणि रनआउट नाही आहे. 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 28-1 टीम सालोशी. प्रयत्न करावे लागतील आणि इथे जशी कमी धावसंख्या किती राहील हे प्रयत्न केला जाईल. टीम आपण जर विचार केला तर शिंदीकडून चांगली बॉलिंग आतापर्यंत झाले. आणखी 4 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. हा बॉल बॅट स्विंग चांगली आहे. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि आता मात्र पकडले जाईल. सतीश चव्हाण बाद होत आहेत. नीरज मोरे यांनी पकडलाय, चांगला जाईल. पायाला दुखापत आहे सतीश चव्हाण यांच्या, थोडेसे लंगडताना आपण त्यांना पाहतोय. 10 चेंडू 18 धावा. यस, रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहू शकतात. त्यांनी बॅट स्विंग जबरदस्त होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा बॅलन्स गेला, थोडंसं पायाला क्रॅक आलाय की काय पाहणं गरजेचं राहील. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकता. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी त्यांचा पूर्ण चेहरा, त्यांचं पूर्ण शरीर कशा पद्धतीने दाखवलंय, या सर्व गोष्टी अगदी महत्त्वपूर्ण राहिल्यात. अतुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणखी आहेत. 28वरती 2 ही स्थिती आहे टीम सालोशीची. ओ, बॅट स्विंग चांगली आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 28 धावा. कमी धावांवरती थांबवण्याचं काम केलंय टीम सालोशीनी. क्या बात आहे. शिंदी टीमनी सालोशी टीमला थांबवलंय. शेवटचा बॉल असेल ना. 2 बॉल आहेत. ओके, आणखी 2 बॉल आहेत. म्हणजे या 2 बॉलवरती तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. खराब लाईन आहे. वाईट बॉल येतोय. 29 ऑफस्टोमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. आता अतुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आहे, या टीमचा नेता आहे. आता मात्र स्वतःला बॅटिंग चांगली करावी लागेल. फुल टॉस बॉल लेग साईडला स्विंग केलाय. नीरज मोरे, सार्थक मोरे. साधारण फिल्डिंग आहे. अशा प्रकारची फिल्डिंग मेगा फायनलमध्ये चालणार नाहीये. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. एक सोपा झेल पकडला असता, 1 रन होऊ शकली नसती. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं असतं. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खराब फिल्डिंग. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. गॅपमध्ये बॉल आहे. इथे बॉल चांगला अडवलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं नाहीये. 3 धावा कंप्लीट होत आहेत. आता टार्गेट सेट झालंय. आता समजेल किती धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये करायच्या आहेत. आमचा स्कोरबोर्ड सांगतोय ओमसाई MTC लाईव्हचा की 33 धावा स्कोरबोर्डती लावल्यात आणि 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम शिंदी यांच्या समोर आहे. शिंदी टीम आता बॅटिंग करायची आहे. आली रे आली. आता बारी आली शिंदी टीमची. आता ह्या 34 धावा होतील का पाहणं गरजेचं असेल. मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय. थोडीशी घाई करा कारण बॅटिंग तुम्हाला करायची आहे. शिंदी टीम लगेच बाहेर या. तुम्हाला बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंगमध्ये. आणि सालोशी टीम आपण काही मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण सजवाल. मॅच लगेच सुरू आम्ही करू. स्पर्धा अप्रतिम राहिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ही क्रिकेट स्पर्धा राजेश्री शिवछत्रपती चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. 18 चेंडू 34 धावांची गरज मेगा फायनलमध्ये टीम शिंदीला. एकाच विभागातील या दोन्ही टीम. कांदाटी नदीच्या तीरावरती वसलेली ही दोन्ही गावं. निसर्गरम्य परिसर आणि या परिसरातून आलेली ही 2 गावं आज नवी मुंबई नगरीमध्ये
खऱ्या अर्थाने समोरासमोर आलेत. निमित्त आहे राजेश्री शिवछत्रपती चषक 2025चा अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना. कोण जिंकेल कोण हरेल सेकंड इनिंगमध्ये जाऊया. पुन्हा एकदा KSKचा बुलंद आवाज आणि वेंगळे गावचे सुपुत्र आमचे मित्र संजय सकपाळ यांचा आवाज ऐकूया. तुम्ही थांबू नका, पाहत राहा मेगा फायनलचा सेकंड इनिंगचा थरार. धन्यवाद. धन्यवाद. आमचे साथी समालोचक KSKचा बुलंद आवाज सन्माननीय श्री संतोषजी देसाई सर. आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण काम ज्यांच्याकडून केलं ते आमचे साथी समालोचक सन्माननीय संतोषजी देसाई. आजचा दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग उत्तरार्धामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. पहिलं फलंदाजी केली सालोशी संघानं, 33 धावा धावफलकावर लागल्या आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष असेल ते सिंधी संघासमोर. दोन्ही कांदाटे खोऱ्यातील या टीम्स आपण पाहतोय अतिदुर्गम भागातील जरी असल्या तरी नवी मुंबईसारख्या ठिकाणी एक सांघिक खेळ करताना आपण पाहतोय. सकाळपासूनच्या सत्रामध्ये सिंधी संघ न आपलं वर्चस्व राखलं तर दुसऱ्या सत्रामध्ये सालोशी संघानं आपलं वर्चस्व राखलं आणि या दोन्ही टीम्स आपण पाहतोय. आजच्या दिवसातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित असलेला ही स्पर्धा राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 आणि या चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज होत आहेत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली सालोशी संघानं 33 धावा धावफलकावर लावल्यात आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नीरज आणि अनिरुद्ध तर आघाडीचा गोलंदाज शिवाजी चव्हाण मॅन फ्रॉम सालोशी. सामना नीरज सुरेख चेंडू चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अनिरुद्धकडून. खराब ताळमेळ दोन विकेटच्या दरम्यान. 34 धावांचं टार्गेट नक्कीच आहे, परंतु जर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर असाल तर हा टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल. अतिघाई संकटात नाही या म्हणीनुसार जर आपण खेळाल तर नक्कीच संकटात सापडाल. त्याच्यासाठी अनिरुद्ध आणि नीरज याला ताळमेळ दोन विकेटच्या दरम्यानचं महत्त्वाचं राखणं गरजेचं आहे आणि तो येणाऱ्या 17 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. शिवाजी चव्हाण पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये अतुल या ठिकाणी तैनात आहे आणि फेकी होते तोपर्यंत एक मात्र धाव नीरज याच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाचं खातं खोललं जाते. शिवाजी आयकॉन खेळाडू आहे KSK प्रीमियर लीग मधला. तर अनिरुद्ध एक चांगला खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या गड्याचं पतन या ठिकाणी होत आहे सिंधी संघाचा. अनिरुद्ध आघाडीचा फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. डगआउटवर माघारी परततोय. नाराज आहे, निराश आहे. पहिली वहिली फायनल मारण्याची संधी होती सिंधी संघाला आणि या संधीचं सोनं करता येईल का सिंधी संघाला. त्यानंतर मंदार सिंधी संघाकडून तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. मंदार याच्या रूपानं चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिलं सकाळपासून मंदारकडून. फलंदाजी मध्ये चुणूक दाखवता आली नाही आतापर्यंत तरी या सामन्यामध्ये आणि शेवटचा निर्वाणीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये मंदार याला काहीतरी आपली चुणूक आपलं कौशल्य दाखवावं लागेल. समोरचा संघ गोलंदाज पाहिला तर शिवाजी चव्हाण अप्रतिम गोलंदाज आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता. 1 बाउन्स 2 बाउन्स.
कलेक्शन जबरदस्त या ठिकाणी आणि 2 धावा जोडल्या जात आहेत या चेंडूवर. फटका चांगला होता परंतु गती नव्हती या फटक्यामध्ये आणि या कारणाने 2 धावांवर समाधान मानावं लागलं मंदार याला. पुन्हा एकदा शिवाजी जाधव, शिवाजी चव्हाण, मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. ही ताकद आहे मंदार याची. सकाळपासून खामोश होता. 3 सामने आपण पाहिलं तर मंदार याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले नव्हते, परंतु हा सामना महत्त्वपूर्ण आहे आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मंदार याला आपली ताकद दाखवावी लागेल. सिंधी संघाचा एक ताबडतोब फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी करणारा हा फलंदाज आणि ती ताकद या ठिकाणी दाखवावी लागेल फायनलच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शिवाजी अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्न फसला गेला आणि षटकार येतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला मंदार याच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा फटका आणि या षटकामध्ये आलेल्या या 2 षटकारानुसार जवळपास 15 धावा जी सरासरी होई होती ती नक्कीच गाठली गेली. पायाला थोडीशी जखम आहे परंतु आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी जखम बाजूला ठेवून प्रयत्न करताना पाहतोय. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे ती सिंधी संघाला. नवनीत वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. नीरज अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अकरा चेंडू 18 धावांची गरज आहे. मंदार जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत कशाचीही कमतरता नाही. गडी बाद होतोय मंदार याच्या रूपानं. खराब फटका. जखमी शेर या ठिकाणी गुहेमध्ये जाताना आपण पाहतोय. याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं जबरदस्त 2 फटके पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाज बदली आणि नवनीत यानं चांगलं कमबॅक केलंय. प्रत्येक सामन्यामध्ये नवनीत यानं आपलं वर्चस्व राखलंय. फलंदाजांना रोखण्याचा आणि माघारी पाठवण्याचं काम नवनीत यानं केलंय. त्यानंतर येतोय जयेश सिंधी संघाकडून. 10 चेंडू 18 धावा. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे, 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 10 चेंडू आहेत आणि या 10 चेंडूमध्ये 3 मोठे फटके सहज खेळता येतील. परंतु गोलंदाजीची धार जर पाहिली तर फलंदाजांना अशक्य आहे चेंडू सीमारेषे पलीकडे पाठवणं आणि ती गोलंदाजी आपण पाहतोय सालोशी संघाकडून. मागच्या तब्बल 5 फायनल या संघाच्या नावावर आहेत. तो संघ या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. जयेश याच्या बॅटमधून आलेली ही एकमात्र धाव महत्त्वपूर्ण धाव आहे. 9 चेंडू 17 धावांची गरज आहे. नीरज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आघाडीचा फलंदाज आहे. फायनलचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आहे आणि या मंच जर पाहिला तर भरगच्च असा मान्यवरांनी या ठिकाणी भरलेला आहे. वाईडचा इशारा येतोय पंच आणि 1 बाउन्सचा सुद्धा इशारा येतोय गोलंदाज नवनीत याला. आणि या ठिकाणी 9 चेंडू 16 धावांची गरज असेल ती सिंधी संघाला. भरगच्च असा मंच आपण पाहतोय आणि याचं कारण म्हणजे वेंगळे संघाची ही स्पर्धा प्रत्येक वर्षी आपण पाहतोय. गेली 10 वर्ष वेंगळे संघाकडून, वेंगळे गावाकडून आयोजन केलं जात आहे. मागच्याच 1.5 महिन्यापूर्वी आपण पाहिलं 6 डिसेंबर रोजी JUCC वेंगळे संघानं याच मैदानावर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचं टायटल होतं जननी उतेश्वर चषक आणि ज्यांच्या
नावासाठी डेडिकेट केली होती ती स्पर्धा होती. स्वर्गीय मानव धोंडीबा संकपाळ यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती. ती स्पर्धा याच मैदानावर खेळली गेली आणि या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये कोणता संघ होता तर तो संघ होता सालोशी. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहतोय वेंगळे संघाच्या स्पर्धेत फायनलमध्ये पुन्हा एकदा खेळताना हा सालोशी संघ पाहतोय. आणि क्या बात आहे, नीरज याच्या बॅटमधून आलेला सी कॉर्नरच्या डोक्यावरून गगनचुंबी मॅक्सिमम षटकार येतोय आणि 6 धावांनी विजयाचं अंतर मात्र कमी केलं गेलं. 7 चेंडू आणि मात्र 10 धावांची गरज असेल ती सिंधी संघाला. नक्कीच या सीझन मधील पहिलं सहा चेंडू 10 धावांची गरज आहे ती सिंधी संघाला. संधी आहे या सीझन मधील पहिलं पारितोषिक पटकावण्याची. 6 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज विवेक. तर विवेक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर शेवटचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय. दिशा भरकटली गेली आहे. नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत. दंडित केलं गेलं विवेक याला. 1 धाव कमी होते सिंधी संघाच्या खात्यामधून. वाईड आलेला आहे. 1 धावेने अंतर कमी होतंय. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. सिंधी संघाला एक संधी उपलब्ध होते 2024-25 च्या सीझन मधील पहिलं राजे श्री छत्रपती चषक 2025. पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू विवेक याचा. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कोणत्याही संघावर 8 धावांची गरज आहे. पंच सामना चालू ठेवा. 5 चेंडू 8 धावांची गरज असेल. विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5 पावलांचा रनअप आहे आणि पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. गडी बाद होतोय यष्टीच्या रूपाने. 4 चेंडू 8 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक केलंय सालोशी संघानं. नीरज स्ट्राईकवर राहणं आवश्यक होतं. नीरज याला संधी आहे. राजे श्री शिवछत्रपती चषकावर आपलं नाव कोरण्याची सिंधी संघाला. पाहूया 2 हात करताना कितपत प्रयत्न केले जात आहेत सिंधी संघाकडून. सालोशी संघ जर पाहिलं तर या सीझन मधील सर्वात बलाढ्य संघ मानला जातो. आतापर्यंत तब्बल 5 फायनल मारलेला हा संघ. याच मैदानावरील सर्वात प्रथम जी स्पर्धा झाली JUCC वेंगळे यांच्या माध्यमातून, त्या फायनलमध्ये सुद्धा सालोशी संघ या सीझन मधील पहिली फायनल मारली होती. तोच संघ पुन्हा एकदा कोपरी गावदेवी मैदानावर फायनलच्या दिशेनं आगेकूच करताना. 4 चेंडू 8 धावांची गरज. फलंदाज सत्यवान. विवेक सकाळपासून चांगली गोलंदाजी केले. विवेक यानं प्रत्येक सामन्यामध्ये रोखलं गेलंय. दिशाहीन गोलंदाजी. 4 चेंडू 7 धावांची गरज. सिद्धार्थ क्रिकेट क्लबच्या सर्व मुलांनी स्टेजच्या पाठीमागे. तर विनंती आहे सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे, आपणाला सर्वांना विनंती आहे स्टेजच्या बाजूला एकत्र यायचं आहे.
सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेंगळे. खराब फटका. क्षेत्ररक्षक सतीश चेंडू खाली झेल सुटलाय. संधी मिळाली. सत्यवान याला जीवदान मिळतंय आणि एक धाव सुद्धा दिली जाते. सालोशी संघाकडून एक धाव अर्जित केली जाते. सिंधी संघाला 3 चेंडू 6 धावांची गरज. नीरज आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर तग धरून आहे. त्याला माहिती आहे आपण असं राहिलो तर नक्कीच विजयाचा किनारा हाती लागू शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी नीरज याने विचार करून फलंदाजी करताना आपण पाहतोय. कोणताही धोकादायक फटका त्याच्याकडून खेळला जात नाही आणि अजूनही आता आहे तो खेळपट्टीवर. विवेक पुन्हा एकदा थोडंसं दडपणात आहे. तो दोन्ही संघ गोलंदाज दडपणात आहे, फलंदाज दडपणात आहे. काय होईल येणाऱ्या 3 चेंडूवर? कोण बाजी मारेल? जबरदस्त गोलंदाजीत कमबॅक केलंय. एक शेवटचा फटका आपलं नाव कोरू शकेल का या चषकावर? राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेचं टायटल ही सुद्धा आपण पाहिलं तर राजे श्री शिवछत्रपती. आणि या चषकावर कोण आपलं नाव कोरेल? अतिदुर्गम भागातील 2 संघ एकमेकांसमोर विजयाच्या आशा पल्लवित करताना एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती असताना एक गोलंदाजाचा चेंडू असतोय आहे तर एक फलंदाजाचा. शेवटचा चेंडू कोणाच्या पारड्यात पडेल? गोलंदाजाच्या का फलंदाजाच्या? 2 चेंडू 6 धावा. मोठा फटका खेळावा लागेल नीरज याला. खराब फटका आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव असेल. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव असेल नीरज आणि सिंधी संघासाठी 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस षटकार मारणं आवश्यक असेल सिंधी संघाला, नीरज याला. शेवटचा चेंडू 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस षटकार मारणं आवश्यक आहे. जर पहिला विजय साजरा करायचा असेल सिंधी संघाला, या चषकावर आपलं नाव कोरायचं असेल तर षटकार आवश्यक आहे. संधी होती 6 चेंडू 9 धावांची गरज होती. तेव्हापासून थोडीशी हालचाल केली असती तर नक्कीच आतापर्यंत विजयाचं पारडं जड झालं असतं. कदाचित विजय आपल्या हाती लागला असता. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरमध्ये तैनात क्षेत्ररक्षक आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं जात आहे. सालोशी संघानं बॅक टू बॅक 6 स्पर्धेमध्ये फायनलच्या चषकावर नाव कोरलंय सालोशी संघानं. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. टीम सालोशी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा म्हणजेच श्री राजेश्री छत्रपती चषक 2025चा चॅम्पियन संघ आहे टीम सालोशी. अभिनंदन. त्याचबरोबर उपविजेता संघ आहे टीम शिंदे. शिंदीचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फायनलमध्ये खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, परंतु अंतिम बॉलवरती हा सामना समाप्त झाला. 1 बॉल 5 धावांची गरज असताना चांगला बॉल आणि सालोशी टीम विजयी ठरते. चला टीम शिंदी
आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर आणि टीम सालोशी आपणही या मुख्य व्यासपीठाच्या समोर. दोन्ही टीमना विनंती आहे आपण या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण आयोजन कमिटी आपल्यालाही विनंती आहे की तुम्ही मुख्य व्यासपीठाच्या समोर या. इथून पुढे पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाण्यापूर्वी प्रथमतः आपण प्रमुख मान्यवरांचा सन्मान